ओम साईराम गाईज, मी तुमचा सर्वांचा लाडका आदित्य म्हणजेच मिस्टर आदित्य 23. तर मला आत्ता प्रीतमचा फोन आला होता, आपलं ब्लॉग स्टार्ट करा. तुमचा फोन आत्ता प्रीतमला भेटायला जायचं आहे की. माझा एक मित्र पण आलेला आहे सोफ्यामधून, तुला पण बघतो. तर तुम्हाला खाली गेल्यावर तर गाईज खाली आलेलो आहे, बघतो प्रीतम कुठे. प्रीतमला भेटतो आणि पप्पा पण वाटतं. तर गाईज प्रीतम पण भेटलेला आहे, सोफ्यावर पण भेटला पासून. तर आता बाहेर आलो होतो, घरून फोन आला होता की दळण घेऊन जायचं आहे. आता चाललो आहे दळण घेऊन. बघा दळण घ्यायला म्हणजे तिकडे ठेवलेलं आहे पहिलेच, दुसरं पण हे ठेवून घ्यायचं आहे. ते आरशो आले आमचे. चालू गाडी Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo. तर काही दळण तर झालेलं आहे. आता तारांगणमध्ये चाललो, मसाला आणायचा आहे. अशी गाडी चालवते आता आमची. Baila, baila, sin parar, shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar, keep it going, no queda igual. Break it down, feel the sway, cerca de mí, don't run away. Boys, let's ignite, dance with me through the night. Baila, baila, sin parar, shake your body, shine like stars. Baila, 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 en el mar. खाली आलेलो आहे आता सोसायटीमध्ये दळण घेऊन. हे आमच्या आरशू. तर भावना तुम्हाला माझे सर दाखवतो. हे बघा माझे सर ही. हाय, त्या मॅम होत्या, हे सर ह्या ब्लॉगमध्ये सर दाखवले. तर संध्याकाळ भेटू. तर गाईस 2 मिनिट आता मी वर जातो आणि मग भेटतो तुम्हाला. तर पण आता दळण घेऊन चाललेलं आहे. भरपूर गर्दी होती लिफ्टमध्ये, बोट आलो. तर गाईज घरी लोणच्याची तयारी चालू आहे, तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. गाईज लोणची तयारी चालू आहे. पप्पा करते मिक्स लोणचं आहे, हे मम्मी लसूण हे करते. आणि इथं आपलं ब्लॉग बघायचं काम चालू आहे. तर गाईज आता 2-3 शूट्स घेतो यांचे आणि मग परत ब्लॉग म्हणजे जॉईन. तर गाईज शूट तर झाला आहे, आता लोणचं बनवायचं. तुम्हाला लोणचं कसं बनवायचं दाखवतो. 1 मिनटं फक्त कॅमेरा सेट करतो. Go get it on, go get it one, no queda igual. तर गाईज लोणचं झालेलं आहे तयार. तुम्हाला दाखवतो लोणचं कसं झालेलं आहे. बघा गाईज लोणचं कसं झालेलं आहे. तर गाईज आपण चाललो आता किराणा दुकानामध्ये मॅगी आणण्यासाठी. बाहेरनेच चाललो आहे. तो भेटते नाही, आज स्टँड नाही घेतला.
स्टँड आहे पण ह्यांनीच तो पप्पू आहे काय का काय. आता आम्ही चाललेलो आहे. कुठं चाललो सर? मकबराला चाललेलो आहे. प्रीतम मागं भाचा आहे, तिकडे एक भाचा आहे, हर्षित येतोय वरून. आम्ही निघणार आहे. एक गाडी पुढे गेलेली आहे, पप्पू आहे ते. कसं आहे पब्लिक मग. गाईज हा माझा मोठा भाऊ आहे दुसरा सोनू भैया. जो हर्षित आहे ना त्याचा मोठा भाऊ, म्हणजे माझा बी मोठा भाऊ. तर गाईज आम्ही आता निघालेलो आहे. हर्षू पण आलेला आहे. सोनू भैयाला बाय करतो. बाय सोनू भैया. चल इकडं आम्ही आता प्रीतमकडे चाललोय. आदर येतो ना. प्रीतम तेरा भाई पूरा एस्थेटिक मेरा भाई जोगिंदर. पूरा एस्थेटिक है ये हमारा एस्थेटिक लौंडा. म्हणजे सारे अंदर जाके बढ़ गए. देखो भांजे हमारे सारे काले काले दिख रहे अभी. बाबू निघालेलो आहे. डायरेक्ट काय चला गाईस. होत राहतं थोडं फार छोटं मोठं. नाही माझ्यावर गाडी चालवण्यातले आम्ही लय अँटी बघणार नाही आम्ही दुसऱ्याला ठोकून पडलो. काही झालं तर आहे आम्ही मग. हे आमचाच आहे. हे रे आमचं ते. तुम्ही बघितलं सकाळी कोणी ना कोणी भेटतच मला. हे घर भरणी. चला घर भरणीला. घर भरणी चला घर भरणी. गाड चला रूप आले. पप्पू आहे पुढे गेलाय. कोणत्या गाडीवर होंडा. होंडा आहे होंडा. अरे हा चांदमारीवरून जाणे आपल्याला. आता प्रीतमच्या मागे आहे ना. चांदमारीवरून जाणे का आपण चांदमारीवर रस्ता हे त्याच्यापाशी सेल्फी घे मला. चांदमारीवरून जाणे ना. इकडचा आहे तर मान रस्ता माहिती असेल ना थोडा बहुत तरी. अर्धा रस्ता म्हणजे अर्धा रस्ता येतो. अर्धा रस्ता बरोबर फिरतो कुठला अर्धा रस्ता गेला. ते हा ते ना पडल्या आवाजामुळं हा त्या असेच गल्ल्या गुल्ल्यातून लागले गाड्या. गाईज लय अँटिक रस्त्याने चाललो आम्ही सध्या. आम्हाला कोणतेच रस्ते याला माहिती सारे रस्ते. मी तर पहिल्यांदाच चाललो या रस्त्यांनी. असं तुमची कृपा असते का आमच्यावर मग बरं वाटतं. इकडून घालतो इकडून टाक. इकडून नाही गेलो आणि प्रीतम कुठून गेला काय माहिती. तर सरळ स्पीडली गेलेला आहे. आता मी म्हटलं पण मी देणार होतो. आता टिंबा पण नाही दिलं. आपल्या इथं दांडा पण झाली बरं का. आपल्याला काहीच तर तुम्हाला आहे ना आपल्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा आहे ना हे दाखवतो. पप्पू घेऊ का पुढं विवेक मकबरा काहीच तरी आमची इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा इन्स्टिट्यूशनचं गेट आणि इकडं आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा तर काहीच हे बघा. डोळ्यावर उजेड चमकला. काहीच मिनटं तुम्हाला एक दाखवतो जातो. चल रे आत. तर काहीच आम्ही चाललो आता बिबिका मकबरामध्ये. हो विकिटी सगळे काय लागतं तुम्हाला ते सांग. मी बोललो असतो पण नाही बोलू शकत. बैबीचा मकबरा ते जेलमध्ये चिमेनवाडी होता ना मेरा भांजा सांभाळला देतो ब्लॉग तर आधी चिमेनवाडी. चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे मुक्कंबारच्या किल्ल्यावर. कोणता वर मुक्कंबारच्या किल्ल्यावर आल्या. गाईज हेवी अँटी गे बिबिका मकबरा. बंद कर बंद कर. होय इकडे मला नाही तीन लोक गेलते काही आपलं. चला बघून झाले. काही आम्ही आलो. आधी त्याला मुक्कबाराच बोलायचे पण ते जरा बोलायला चांगलं वाटतं म्हणून मकबरा म्हणतो. प्रीतम तू ये ना यार, मला कसं वाटू लागलं डायरेक्ट लांब. आता सगळी पब्लिक येते राहिली किल्ला घ्या. मुक्कबारा बघायचा. मजा येऊ लागली इथं. जाते तर ते काय आहे काय रे रे यो कोणता आहे ते राणीला भेटायला चाललं आता आम्ही. राणी कोणती चलिशा झाला मला कंटेंट. हो कंटेंट भेटत नव्हता, कंटेंट झाला. कसं आहे तू लांब असला पण मला बरोबर नाही वाटत. काही जर आम्हाला दोघांना भेटायचं असलं ना तर तुम्हाला एकच स्पॉट सांगते, तिथं भेटू शकतो आम्ही. नाही बाबा पशी ना तिथं एक काय प्रीतमचं शोरूम आहे. प्रीतमचं शोरूम आहे आपलं. कोणतं आहे रे ते पगार आहे. आणि त्याच्या बाजूलाच आहे ना इथं चालूच आहे एकच चिमेनवाडी. आडी भाई बोला ना. चिमेनवाडी. फॅन फॉलोइंग भाई गाइस, फॅन फॉलोइंग आपली. अनिस मत पप्पू इथं कुठून जातं इथं खाली. अरे प्रीतम कुठून जातो कसं आमच्या चल मग खाऊन येऊ. काही आम्ही चालतो फुकटचे का काही आम्ही चालतोय आंबे खायला. नको मग गाईज आम्हाला नाही खायचे. नको गाईज आम्हाला नाही खायचे. आम्ही बाहेरून पेटी आणू डायरेक्ट आंब्याची वाटलं असतं.
500 रुपये आम्हाला भेटत विचार कर ना. भेटत असतील. किती तरी भेटत. तुला काय करायचं ऍडजस्ट करू आपण. गणेश टेकडी. गणेश हनुमान. पण ते हे कुठे रे गोगावा टेकडी ही समोरची. गोवा. तर गाईस कोणी रे गाईस वालं फॅन पाहिलाय. मग पा किती गाई सांगायला मी किती गोरा आहे म्हणून. हो का फक्त मी स्किन केअर करत नाही म्हणून. एक मिनिट गाईज हे बघा इकडे बघ इकडे बघ. हा, मग कशाला हे करते. नको उगाच तुझे फॉलोअर्स वाढले भेटले तर. अरे वाढून दे ना मग. याला पाहून तर वाढू लागलेत. युट्यूबवर तो टाकतो. हा ए याच्या संग फोटो घे रे याच्या. कोणतरी फोटो मला काढायची ती फोटो मध्ये इंटरेस्ट नाही तिला. कधीपासून बापीनी सत्य सांगून दिलं भाई. हे कविता घे काढून. इच्छेमुळे माझी आयडी डायरेक्ट ग्रो करणार भाई. आता डायरेक्ट ग्रो करणार आहे. इच्छेमुळे डायरेक्ट आयडी ग्रो करणार आहे. नाही ग्रो झालीत मग काय. हा दे ना. काही फोटोशूट तर झालेला आहे. तिकडे ते बसलेत ते पागल माणसं. थांबा तुम्हाला दाखवतो. गाईस हे बसलेले तिथं. माझा भाऊ 2 भाचे. दोघं भाऊ 3 भाच्या सगळे बसलेले आहेत मस्तपैकी. हिरोईन ती तिला पिक्चर घेऊन पाहिजे. पण जाऊ गाईस आज माझा मूड ऑफ आहे. का बरं की जाऊ दे आता. तुम्हाला एकदा प्रीतम तुला कसं वाटलं आज. गार्डन होतं का डायरेक्ट गार्डन काय म्हणून आता. डायरेक्ट गार्डन झालं. विशेष खोली तर आता बोलू शकत नाही मी. मग शब्दच नाही राहिले. शब्दच नाही राहिले डायरेक्ट. शब्दच नाही राहिले डायरेक्ट. पण आपण गार्डन मध्ये नाही. गार्डन कसं काय जाणतो. बोल मलाच बोलता येईल आता. तर आम्ही आलो खाली. पप्पू कोण अशी फिरू लागेल. डायरेक्ट हिरोईन. 1,15,000 दिला घेतला S20. अरे ते पोरं ना पप्पू आले नव्हते. त्यांना घेतलाय आपण आता फुटेजमध्ये. यो होता त्या फुटेजमध्ये हे बी नव्हतं. तर सगळेच आले. अरे त्यांचे तोंडच कुठून पडले पळत चालले सगळे. तर काही बाहेर आलेलो आहे. तिथं थोडा प्रॉब्लेम येतो. तिकडं व्हिडिओ वगैरे घेता येत नाही. तर काही तिथून निघलो आता. आपलं विभूका मकबरावरून. आता इकडे कोणती तरी ना इकडे 3 टेकड्या आहेत. तर याच्यामधली एक टेकडी पशी लोकेशन आहे. तिथं फोटोशूटला रे फोटोशूट काढायला चाललं आपण. हे बघा चाललोय घरी. ते पप्पा आणि ते कोणत्या साईडला गेले काय नाही. पेट्रोल संपत आलंय. तर आम्ही चाललो आता घरी. जातो बघतो काय गाडी मारलाय झटका. आपलं सगळं ते वाटतं इथून खाली गेले ते. हो इथून खाली गेले. इकडे बाय काही जाऊन आलो पेट्रोल पंपावर. आता चाय प्यायला आलेले सोबत. चाय वगैरे मस्त पितो. मला बी आलेला आहे. आपला चाय पिऊन झालेला आहे. हर्षू भाऊचं चाय प्यायचं काम चालू आहे. त्यांचं झालं का मग आपण निघू तारागणमध्ये. आम्ही सध्याला तर इथं दादा डोसा. तर काही आम्ही आता इथून निघालो आहे मस्त. तर घरी जातो फ्रेश वगैरे होतो. किंवा जातो जाऊन आपण जे बूट आणि चप्पल एक्सचेंज केली ती एक्सचेंज करून येतो. तो आता प्रीतम पुढे ते पण बघावं लागेल मला परत.
घरी आहे का तिकडंच आहे आला का तिथं घर भरली होती. आमचं प्लॅन हे झाला नाही तर आमचा विचार होता इथं येऊन मस्त जेवण करायचं. फोटो एक तरी मोकार आलेले काहीच फोटो तर लय भारी आलेली आहे. आजचे पण आपण फोटो टाकणार तुम्हाला. कालचे पण टाकले आणि आजचे पण टाकणार. काही उद्याचा ब्लॉग थोडा छोटा राहील तर आला तर तिथे मोठा. आलो काही सोसायटीमध्ये बघू कोण कोण आलंय कोण कोण नाही. आलंय का काय कसा काहीच आमची सोसायटी गरीब सोसायटी नाही तिथं नाही आलेली आता थोड्या खाली येतो मी. तिथं थांबत असलो तर नाही तर आम्ही हिंडत बसतो. हिंडतो नाही तर वर जाऊन बसतो मग येतो. त्याला फोन केला तो येतोय आला का मग बघू. भेटतो थोडा बसतो इथं गाडीपाशी. गाईज आम्ही फटाके फोडायला चालू केले. दिवाळी संपली पण आम्ही फटाके फोडायचे बंद नाही केले. हो रे कसं आहे माझ्या रात्री फटाके आम्ही आता आहे ना नाही नको येडे चाळे नाही करायचे गाईज. घरचे बघतात. इथं फोडू आम्ही आता फटाका. भाऊ लाव आणि सुम होऊन जा. गाईज 1 मिनिट तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखव. गाईज आवाज लय तगडा होता तुम्ही वाईज ऐकू शकता. पुसनी गेला गाईज. पुस्ती बम होता पुस्ती बम. तर गाईज आता फोटो पण घेतले. आता वर चाललोय. पुष्कळ भेटला होता त्याचे फोटो घेतले. आता वर चाललोय. वर जातो थोडं फ्रेश होतो. बहीण येणार ओवाळायला ती आली का ओवाळणी वगैरे झाली का मग रिलॅक्स डायरेक्ट आपण झोपून घेणार. डायरेक्ट तुम्हाला गुड नाईट म्हणून झोपून घेणार. तर गाईज आपण कपडे बिपडे चेंज केलेले आता आलो इथं 5वर फोटो वगैरे द्यायला आलतो. योगा आमची चिल्लर पार्टी. माऊ कशाला ए माऊ का इकडं बघ मारती ना ऐकर लय मारती ऐकर ना तुला नाही लय मारती. काय लाजती. हे प्रीतम ही माझी भाची. हा सरक रे तिला दिसू दे ना भाई. अरे ती तुझी भाची नाही. ही माझी भाची. मी बहिणी चला. तर काय आपण चाललेले खाली. आता खाली माझी बहीण आलेली. ही आधी काय म्हणत होतं काय माहिती. काय म्हणतो आधी नाही जाऊ दे. हे घरी सांगितलं का. गाईज आपण आलेलो खाली. मी माझी बहीण बघतोय कुठे. बहीण भेटली ना तिची मजा घेऊ आपण थोड्या वेळ. बघू कुठे आहे ती. थोडं दिसते बघू द्या मला एकदा. गाईज 1 मिनिट गाईज. कुठं इकडं थांब ना तिला तिची मजा घेऊन आलो ना मी. गाईज माझी बहीण अंधारात पूर्ण काळी दिसू लागली. तशी बी काळीच आहे ती. काहीच 2 मिनटं. तर काहीच आता तिकडून तर आलो बहिणीपासून. आता चाललोय दुकानात. भूक लागली काहीतरी आणतो खायला तिथून. आणि हे आपले भाऊ सध्याला बिझी रील स्क्रोल करत बसते. भाऊ झालं का काय हां झालं का काय काही झालं का नाही. नाही अरे यार आधी बोला. उतरून राह फक्त पाय नको जो. काय नाही तर काहीच दुकानात आलेलो आहे. इथं आपले सुमित भैया मित्र प्लीज हॅलो
गाईज हे सुमित भाई आमचे सर्वात प्रिय मित्र. हे बघा गाईज, कालू भाई भेटला. कालू भाई आज अंधेरी में और काला दिख रहा. तर गाईज कालू भाई कमून थांबला तिथं. कालू भाई चल ना भाई. डायरेक्ट व्हिडिओ पॉज झाला गाईज. गाईज आता कॅमेरा नेला कालू भाईकडं. माझ्या शोल्डरला दुखू लागले, पेन वगैरे होत आहेत. नाही का शेपूट कशी चालती तसं चालू लागावं लागलं. बघू काय होतं. गाईज आता फायनली घरी चाललेलं आहे. घरी जातो आणि जे सामान आणलेलं ते देतो आणि मग टेरिसवर जाऊन बसतो. हा स्टँड का? स्टँड घरी आहे. कालो भाई गाईज इथून बघा, इथून दिसते माझी भाई. गाईज माझ्या बहिणीमुळे माझा चॅनल ग्रो होणार आहे आता. गाईज ब्लॉग एडिट करत बसलो होतो, बोर झालो होतो. धन्यवाद गाईज आपला ब्लॉग बघण्यासाठी. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा. तुम्हाला फोटो इथं स्क्रीनवर देतो आहे. आणि गाईज जर आपली काही चुकी झाली असेल तर कमेंट करून सांगा थोडीफार, कारण की आपण आता आज आपला दुसरा दिवस आहे ब्लॉगचा. ओके गाईज, तर धन्यवाद.